आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। धम्मसारथी गौरव सोहळा 2025 पुरस्कार श्रीकांत हिवाळे व शामराव जोगदंड यांना प्रदान करण्यात आला। लोकजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय धम्मसारथी पुरस्कार आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये समर्पित योगदान देणारे भारतीय बौद्ध महासभेचे पूर्णा माजी तालुका अध्यक्ष तथा स्तंभ लेखक श्रीकांत हिवाळे सर व भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांना सन्मानपूर्वक धम्मसारथी पुरस्कार बहाल करण्यात आला। नांदेड येथील पृथ्वी लॉन्च या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक खुरगाव येथील श्रामनेर भिक्खू प्रशिक्षण केंद्राचे बदंत पय्या बोधी महातेरो हे होते। पुरस्कार गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव प्रशांत नन्नवरे होते। कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर संगीता गुगे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखिका माजी नगरसेविका करुणाताई जमदाडे, सुभाष काटकांबळे व मुख्य आयोजक विजय शित्रे यांची उपस्थिती होती। स्वागताध्यक्ष सोनूभाऊ संकाळ हेही उपस्थित होते। या सोहळ्यात बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा सुद्धा संपन्न झाला। मोठ्या संख्येने वधूवर पालक उपस्थित होते। त्यांनी या परिचय महामेळाव्यातून योग्य वधूवराची निवड होत असते। हा समाजाला दिशादर्शक असा उपक्रम आहे। या उपक्रमातून जवळपास 200 विवाह पार पडले आहेत। गौरव सोहळा पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे विजय कुमार चित्रे, राहुल पुणगे, अशोक हनवते, गंगाधर दामोदर, मिलिंद मुळे, शशराव हनवते, हेमा कांबळे, शीला चित्रे, महानंदा सुरवंशी, आशा पाटील, ललिता गंगातीर आदींनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। तर या ठिकाणी धम्म सेवेमध्ये तत्पर असलेलं लोकजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीनं 2025 चा धम्मसारथी गौरव पुरस्कार सोहळा अतिशय सन्मानपूर्वक आम्हाला या ठिकाणी देण्यात आला। भारतीय बौद्ध महासभा पूर्णा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी जे काही धार्मिक चळवळीमध्ये काम केलं याबद्दल माझ्या कार्याची दखल घेऊन या सेवाभावी संस्थेनं माझा जो गौरव केलेला आहे त्यामुळं निश्चितचपणे मला या बाबीचा सार्थ अभिमान आहे। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले आदर्श बौद्ध उपासक उपासिका घडवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून होत असतं। आमचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आदरणीय शामरावजी जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मला कार्य करण्याची संधी मिळाली। पूर्णा तालुक्यामध्ये ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आम्ही स्थापन केल्या। विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी स्तंभलेखन सुद्धा करत असतो आणि विशेषतः एक धम्माला अभिप्रेत असलेलं जे काही लिखाण आहे माझ्याकडून घडत असतं आणि या सर्वांचं यथोचित अशा प्रकारचा गौरव या ठिकाणी मला देण्यात आला। धम्मसारथीचे जे संयोजक आहे आमचे पुणेचे राहुल पुणगे यांनी या ठिकाणी माझ्या नावाची शिफारस केली आणि याबद्दल माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा सन्माननीय पुरस्कार अतिशय समारंभपूर्वक देण्यात आला। याबद्दल मी पुरस्कार समितीचे मनस्वी आभार मानतो।